आज मस्त असे इडलीसाठी तांदूळ भिजत घालायला लागले होते. बऱ्याच ताईंच्या कमेंट आलते की तू कसं करते ते दाखव प्रॉपर मध्ये. तर अगदी साध्या पद्धतीनं पण करते, पण इडली खूप छान होते माझी. तर हे जे तांदूळ आहेत ना, फुलपात्र दाखवते मी तुम्हाला. आता हे फुलपात्र आहे. ह्या फुलपात्राच्या मापाने 6 फुलपात्र मी तांदूळ घेतलेत, जेणेकरून आमच्यात इडली सगळ्यांना भरपूर आवडते. तुमच्यात दोघांसाठी बनवणार असेल तर 3 फुलपात्र घेतलं तरी चालते. मी 6 फुलपात्र केली जेणेकरून दुपारी पण आमच्यात खातेत. 6 फुलपात्र तांदूळ घेतले त्याच्यामध्ये, आणि ते तांदूळ आहेत ना पूर्ण असं काचेसारखं पाणी निघेपर्यंत स्वच्छ धुवून घेतलेत हे तांदूळ. आता 6 फुलपात्र तांदळासाठी ज्या फुलपात्राने हे 6 फुलपात्र तांदूळ घेतले, त्याच फुलपात्राच्या मापाने असे सपई, असे गच्च भरून नाही घ्यायचे, सपई 2 फुलपात्र उडदाची डाळ घेतली. आणि ज्यावेळेस आपण इडलीमध्ये उडदाची डाळ तांदळात टाकायला घेतो ना, फक्त 2 पाण्याने स्वच्छ धुवायची, जास्त पाण्याने धुवायची नाही. कारण पीठ ह्यानं चांगलं फर्मेंट होतं. मला पण अगोदर ही गोष्ट माहिती नव्हती, पण मला इडली करायला खूप आवडायची म्हणून मी सारखी सर्च करायची की दुसऱ्यासारखी माझी इडली का होत नाही. तर त्यावेळेस एक जण तिकडले केरळाकडल्या ओळखीच्या आंटी होत्या शेजारी राहिला, त्यांनी सांगितलं की ही डाळ आहे ना जास्त वेळा धुवायची नाही, 2च पाण्यात धुवायची, पण स्वच्छ धुवायची. कारण ह्याचं जे स्टार्च म्हणा किंवा काहीतरी फर्मेंटेशन प्रक्रियेसाठी लागणारं जे काही ह्या डाळीत असेल ना, ते निघून गेलं की हे पीठ चांगलं फर्मेंट होत नाही. आणि परत काय करायचं, मी दोन्ही एकत्रच भिजू घालते, सेपरेट कोणतं भिजू घालत नाही. आता डाळ पूर्ण हे तांदळात टाकली. असं केल्यानंतर तुम्ही बघा, बारीक करायला सुद्धा इडलीचं बॅटर आहे ना खूप सोपं जातं. म्हणजे ती सेपरेट डाळ वाटायची म्हणलं ना, माझ्या तर मिक्सरला ते लवकर पटकन बारीकच होत नाही. त्यामुळे मी पहिल्यापासून दोन्ही, जसं त्या आंटीने सांगितलं तेव्हापासून हे दोन्ही एकत्रच मी भिजायला घालते. त्यानंतर आपला पोहे खाण्याचा अर्धा चमचा इतक्या मेथी बी आहेत ना ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी. 6 फुलपात्रासाठी पोहे खाण्याचा अर्धा चमचा इतक्या मेथी बिया स्वच्छ नीट केल्या, खडे वगैरे आहेत का बघितले, आणि ह्याच्यामध्ये टाकलेत. आवर्जून मेथी बिया टाकायच्या. आता ह्याला फुल भरून पाणी ठेवते. भरपूर असं पाणी घालून घ्यायचं, फुल पातेलं भरून. आणि साधारणतः कमीत कमी एक 8 तास तरी किंवा 6 तास तरी हे तांदूळ चांगले भिजवून घ्यायचे. 6 किंवा 8 तासानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे तांदूळ. त्यानंतर दाखवते तुम्हाला. हे सगळं साहित्य आता 8 तास मी भिजवून घेतलं. संध्याकाळी हे मिक्सरवरती सगळं वाटून घेतलं आणि रात्रभर झाकून ठेवलं होतं. आणि सकाळी इथं तुम्ही बघू शकता किती छान असं हे पीठ फर्मेंट झालं होतं. आता दुसऱ्या गॅसवरती सांबरसाठी डाळ शिजत घातली होती. इकडे या इडली पात्रांना तेल लावून ठेवलं होतं, कारण हे स्टीलचे असल्यामुळे. रात्री इडलीचं पीठ बारीक करून ठेवलं, जसं की आपण नॉर्मल बारीक करतो त्या पद्धतीनं. आणि आता सकाळी तुम्हाला दाखवते कसलं भारी फर्मेंट झाले जवळून. हे बघा कसलं मस्त फुगलंय बघा पीठ. असलं थंडीचं पावसाळ्याचं म्हणजे पावसाचं वातावरण आहे आणि एकदम थंडगार हवा आहे, तरी सुद्धा एकदम भारी फर्मेंट झाले, म्हणजे फुगले. आता मीठ टाकले, इडली करायची, ते असं मिक्स करून घ्यायचं. इडलीचं बॅटर मिक्स करताना ना एकाच रोटेशननं मिक्स करायचं, म्हणजे त्यातली जी एअर असते, हवा भरलेली, व्यवस्थित राहते. उगाच उलट सुलट फिरवायचं नाही, त्यानं सुद्धा काय होतं की इडली चांगली फुगत नाही. पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, कापसासारखं एकदम पीठ झाले हे बघा, एकदम कापसासारखं. आता माझ्याकडे ना हे स्टीलचं आहे इडली पात्र. ह्याला मी थोडंसं सुरुवातीला पहिल्या इडल्या करून घेताना तेल लावते, नंतर काही तेल लावायची गरज पडत नाही. कारण ह्याला ना होलच केले नाही त्यांनी इथं, तरी सुद्धा चांगल्या इडल्या फुगतात माझ्या नेहमी. कारण इथं होल असेल ना तर वाफ चांगली लागते ना इडल्यांना. आता कुकर अगोदरच गरम करायला ठेवलाय, चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला. काय जणांच्या ते पण लक्षात देत नाही, मग काय होतं की इडल्या व्यवस्थित फुगत नाहीत. म्हणून अगोदरच 5 मिनिटं चांगली पाण्याला उकळी काढून घ्यायची. त्यात दाखवू. हा, आता एक करायचं. हे मधलं आहे आता. आता मीडियम गॅसवरती एक 15 मिनिटात मस्त इडल्या टंबू फुगून तयार होते. दाखवते तुम्हाला. मस्त अशा आपल्या बघा इडल्या तयार झालेत. दाखवते किती सॉफ्ट झाली बघा इडली. एकदम छान अशा इडल्या झालेत.
खरं तर हा रविवारचा व्हिडिओ आहे, तुमच्यासोबत शेअर करायला मला लेट झालं. कारणही तसंच आहे, कारण मी टोकियारीची व्हिडिओ, गार्डनमधील काही क्लिनिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले, त्यामुळे हा लेट झाला. रविवारी मी घर आवरायला काढलं होतं. आम्ही खूप उशीर सकाळपासून दोघींना सुट्टी होती, त्यामुळं घर आवरत होतो. त्यामुळे स्वयंपाकाला एवढी माझी गडबड झाली, त्या दोघींना पण भूक लागली होती. त्यामुळं मोठ्या लेकीनं ही नारळाची चटणी बनवली, छोट्या लेकीनं सांबर बनवलं आणि मी इडली बनवली होती. छोटी लेकी तर इडली तोडून तुम्हाला दाखवत होती की किती सॉफ्ट झाली आहे म्हणून. तर तुम्हाला ही साधी सोपी इडलीची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे, तो सुद्धा द्या, जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील. तर आमचा रविवारचा अगदी साधा इडली सांबर आणि चटणीचा हा नाश्ता होता. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की जाता जाता लाईक करून जावा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.